भारताच्या ऋषीमुनींनी जगाला दिलेले योग ही अमूल्य देणगी आज संपूर्ण जगाने स्वीकारली आहे। योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारी जीवनशैली असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। याच प्रेरणेने सलग 103 तासांचा लॉंगेस्ट मॅरेथॉन योगा करून नाशिकच्या योगाचार्य प्रज्ञा पाटील यांनी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उंचावलंय। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नाशिक महापालिका आणि कुंभमेळा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग दिन कार्यक्रमात योगाचार्य प्रज्ञा पाटील यांना विशेष निमंत्रित करण्यात आलं। यावेळी उपस्थित योग साधकांसमोर त्यांच्या वतीने विविध योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। काल नाशिकमधील मखमलाबाद रोड, महादेव कॉलनी, भोईरमळा इथं आयोजित या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मंत्री गिरीश महाजन प्रमुख उपस्थित होते। यावेळी त्र्यंबक घोटी रोडवरील योगाचार्य प्रज्ञा पाटील यांच्या योगातीर्थ या निसर्ग उपचार आणि योग साधना केंद्राच्या कार्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी विशेष कौतुक केलं। योगतीर्थ इथं दिल्या जाणाऱ्या निसर्गोपचार सेवा योगसाधक आणि नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचं सांगत त्यांनी योगाचार्य प्रज्ञा पाटील यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। आज जगातील जवळपास प्रत्येक देशात योगाचा प्रसार झालाय। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आणि भारताच्या या प्राचीन परंपरेला जागतिक मान्यता मिळाली। आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव, नैराश्य, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार यासारख्या समस्या वाढत असताना योग हा सर्वात प्रभावी आणि नैसर्गिक उपाय असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। योगामुळे शरीर सुदृढ राहतं, मन प्रसन्न राहतं, विचार सकारात्मक होतात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक बनतो। योग मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि आत्मशक्ती प्रदान करत असल्यानं प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश आवश्यक असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं। सर्व योग परिवाराला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो। प्रज्ञाताई या ठिकाणी आपल्या बाजूला उभ्या आहेत। गिनीज बुक रेकॉर्डमध्ये त्यांचे नाव नोंदणं झालेलं आहे, त्यांचं मला माहीत आहे। मी त्या कार्यक्रमाला गेलेलो होतो आणि अतिशय प्रामाणिकपणे योगाचा प्रचार प्रसार त्या ठिकाणी पूर्ण जिल्हापर्यंत तो महाराष्ट्रभर करतायत। अनेक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे अनेक लोकांना, अनेक तरुणांना, मुलींना त्यांनी योगाकडे त्या ठिकाणी प्रवृत्त केलेलं आहे। मला वाटतं या निमित्ताने आज सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। अधिकाधिक आपण योगाचा प्रसार प्रचार या ठिकाणी करावा, सर्व नाशिक जिल्हा, महाराष्ट्र हा योगमय करावा अशी अपेक्षा त्यांच्याकडून या ठिकाणी करतो आणि पुन्हा योग दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। थँक्यू सो मच। नमस्कार, मी योगाचार्य डॉक्टर प्रज्ञा पाटील, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर फॉर द लॉंगेस्ट योगा मॅरेथॉन, 103 तास सतत योग करणारी जगातील एकमेव महिला आणि ती भारतीय आणि विशेष उल्लेखनीय म्हणजे ती नाशिकची। आज कुंभ प्राधिकरण आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने 12वा जागतिक योग दिन भोईरमळा येथे करण्यात आला आणि यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय गिरीश महाजन यांची उपस्थिती होती आणि खूपच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा कार्यक्रम करण्यात आला। पूर्ण प्रोटोकॉलचं पालन या ठिकाणी करण्यात आलं आणि यामार्फत हरित नाशिक आणि सोबतच योगमय नाशिक हा संदेश आपण नाशिककरांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राभर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत। सध्या आमचे पहिणे इथे योगतीर्थ नावाने एक मोठ्या प्रमाणात योगाचा योग आणि निसर्गोपचार केंद्राचं काम सुरू आहे, ज्या ठिकाणी आपण अनाहत चक्रावर काम करणार आहोत। हृदयम ही त्याची संकल्पना आहे। माननीय गिरीश महाजन यांच्या हातूनच त्या कार्यक्रमाचे भूमिपूजन झालेलं आहे आणि कुंभच्या अगोदरच ह्या प्रोजेक्टचं लॉन्चिंग होईल असं मी या ठिकाणी आश्वासन देते आणि कुंभमध्ये आपण या संस्थेमार्फत खूप चांगल्या पद्धतीने काम करू। तसंच यज्ञ फाउंडेशन जे आमचं विद्यार्थ्यांसाठी काम करणारं फाउंडेशन आहे, त्या फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा आजपर्यंत 2.5 ते 3.5 लाख विद्यार्थ्यांना आम्ही विनामूल्य प्रशिक्षण दिलेलं आहे आणि अविरतपणे पुढचंही हे काम आमचं असंच सुरू राहील। यासाठी माननीय गिरीश महाजन जेव्हा पालकमंत्री होते त्यावेळेस त्यांनी खूप सहकार्य केलं। माझा जो रेकॉर्ड झाला त्यावेळेसही त्यांनी पालकमंत्री या पदाची भूमिका खूप प्रामाणिकपणे निभावली आणि पूर्णपणे सपोर्ट केला आणि त्यामुळेच हे 103 तासाचा लॉंगेस्ट योगा मॅरेथॉन हा भव्य दिव्य असा जो मॅरेथॉन होता तो मी करू शकले।
जे आपले सगळ्यांचे भारतीयांचे लाडके पंतप्रधान आहेत आणि विशेष उल्लेखनीय आणि अभिमानाची बाब म्हणजे ते स्वतः योगी आहेत. मी त्यांना स्वतः भेटलेली आहे आणि त्यांचं जे तेज आहे ते मी स्वतः अनुभवलेलं आहे. अतिशय उत्स्फूर्त आणि खूप मोठ्या प्रमाणात काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय पंतप्रधान मोदी साहेब. आज त्यांच्या कारकिर्दीला 12 वर्ष झालेले आहेत आणि योगा डेलासुद्धा, जागतिक योगा दिनालासुद्धा 12 वर्ष झालेलं आहे. आणि आजचा योग दिन जो आहे भोयरमळे इथला कुंभ प्राधिकरण आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयोजनाने केलेला हा सुद्धा आम्ही त्यांच्या कारकिर्दीलाच अर्पित केलेला आहे. 12 सूर्यनमस्कार या ठिकाणी करण्यात आले आणि त्यांचा सन्मान या पद्धतीने आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. कार्यक्रमास व्यासपीठावर महापौर हिमगौरी आडके, अतिरिक्त आयुक्त प्रभात रंजन, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहराध्यक्ष सुनील केदार, गटनेते श्याम बडोदे, नगरसेवक वाळू काकड, रुपाली ननावरे, रोहित पिंगळे, आदिती पांडे, उद्धव निमसे, सुरेश अण्णाजी पाटील, दीपाली गीते, योगशिक्षिका प्रज्ञा पाटील, शहर उपाध्यक्ष निलेश बोरा, अधिकारी संदीप जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. योग क्षेत्रातील मान्यवर, नाशिक शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, परिसरातील नागरिक, महापालिका अधिकारी व कर्मचारी तसेच कैलास मठ येथील वेधशाळेतील विद्यार्थी, साधक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सामूहिक योगाभ्यास केला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक.